भाग्याचा अवघी चित्ता वाणी मनुष्याच्या दृष्टिकोनातून एखाद्या गरीब व्यक्तीला लागला लागला तर आपण काय म्हणतो आज त्याचे भाग्य. एखाद्याचं लग्न जमत नसेल खूप प्रयत्नानंतर त्याचं जर लग्न जमलं तर आपण काय म्हणतो आज त्याचे भाग्य. एखाद्याचं बरंचसं वर्ष झालं मुलगा होत नसतो खूप वर्षांनी त्यांना जर मुलगा झाला तर आपण काय म्हणतो आज त्याचे भाग्य उजळले. एखाद्याचं जर लग्न जमत नसलं ते दुसऱ्याच्या लग्नाला विदाऊट आमंत्रणाचं जाते. आमंत्रण नसताना ते दुसऱ्याच्या लग्नाला जातात. बरं जातं ते जातं तिथे जाऊन शांत मन राहत नाही. लग्नाला जातं तिथे जाऊन तिथली माप काढायला सुरुवात करतो. म्हणतो मंडप तर काय जे आहे माझ्या लग्नात 5 एकर मंडप असणार. फेटा तर काय बांधला आहे माझ्या लग्नात सूर्याचा फेटा असणार. बायको तर काय केली काळी माझ्या लग्नात गोरीपान बायको असणार. घोडा साखरचा घोडा आणि एका घोड्यावर दोघांची वरद. आहो त्यांना असं दिवसभर बडा गेलं आणि रात्रीच होतं पारावर झोपायला. दिवसभर बडा गेलं आणि रात्री झोपल्यानंतर आलं तेच स्वप्नात 5 एकर मंडप तुऱ्याचा फेटा गोरीपान बायको सातारचा घोडा आणि एका घोड्यावर दोघांची वरद. चाललंय कुठं स्वप्नात हे ध्यान. स्वप्नातला घोडा चौकामध्ये आला. पोरं म्हणाले घोडवाले 5,000 तुम्हाला दिले. घोडा नाचला पाहिजे. स्वप्नातल्या घोड्यानं जसा ताल धरला तसा ह्या घोड्यानं हातून थाल. स्वप्नातला घोडा फटाकड्याच्या आवाजाला भुजून जसा खाली पडला तसा हा घोडा पाराला खाली. सोबतची माणसं म्हणाली रामभाऊ लागलं का रामभाऊ लागलं का. ती म्हणते मला नाही पण तिला लागलं का बघा विठ्ठल. तुमचं आमचं भाग्य यात आहे पण चालू नंतर यात भाग्य मानत नाही. तर भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा. भाग्य तरी नो हे धन पुत्र उजळले. त्यांना कुठे लॉटरी लागली का त्यांना हंडा सापडला तर तुकाराम महाराज काही कामानिमित्त ओथूर या गावी गेले. त्या गावी गेल्यानंतर तिथं त्यांना उशीर झाला. उशीर झाल्यानंतर ते त्या गावातील एका तुळशी वृंदावनावर झोपले. झोपल्यानंतर तुकाराम महाराजांना स्वप्न पडलं आणि तुकाराम महाराजांच्या स्वप्नात साक्षात
स्वतःच बाबाजी चैतन्य आले होते आणि त्यांनी तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये येऊन अनुग्रह दिला. बाबाजी स्वप्नी येऊन तुकायाला अनुग्रह दिला. निज प्रती तर कोणता अनुग्रह दिला? मंत्र दिला राम मंत्र दिला राम कृष्ण हरी. तुकाराम महाराज झोपेतून जागे झाल्यानंतर जेव्हा तुकाराम महाराजांना आपल्या स्वप्नात साक्षात बाबाजी चैतन्य आले आणि त्यांनी आपल्याला अनुग्रह दिलाय, तेव्हा तुकाराम महाराजांना फार आनंद झाला आणि तो आनंद तुकाराम महाराज गंगाठा पहिल्याच्या नाचाला. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. एखाद्या आईची लग्नानंतर पहिल्यांदा गेलो तर असतो 6-7 महिने होऊन गेले असते तेव्हा ती आई जावयाला फोन करते आणि मुलीला पाठवून द्या असं सांगते. तेव्हा जावई बाबा 1-2 दिवसांनी पाठवतो असं म्हणतात आणि महिनाभर पाठवतच नाही. तेव्हा ती आई जी काळजी व्यक्त करते ना तिला चिंता असते. एखाद्या वडिलांचा एकुलता एक मुलगा देशाच्या सीमेवरती देशाचं रक्षण करत असेल, देशाची सेवा करत असेल, एक दिवस त्या वडिलांना
टीव्ही वरची बातमी पाहायला पाहिजे. भारत पाकिस्तान युद्ध जोरदार चालू झालेलं आहे. दोन्हीकडून बॉम्बचे वर्षावही चालू आहे, गोळीबारही चालू आहे. तेव्हा ते वडील जो भाव व्यक्त करतात त्याला चिंता असते. अतिशय कंजूस असणारी व्यक्ती बाहेर गावी गेली आणि चुकून ती जोडीची चावी घरी विसरली, तेव्हा ती व्यक्ती जी काही करते तिला चिंता असते. मग तुकाराम महाराजांना कोणती चिंता होती की ते म्हणते माझी चिंताच वाढली. तर तुकाराम महाराजांना एकच चिंता होती आणि ती म्हणजे मी उधार पावे. वारली पळाली म्हणत नाही, कारण पळाली माघारी येऊ शकते, गेलेली पण माघारी येऊ शकते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की माझी चिंताच वारली. तुकाराम महाराजांचा अधिकार फार मोठा होता. आताच्या महाराज लोकांचा अधिकार मोठी मनाचा असेच गुरु आणि त्यांचे 10-12 शिष्य होते. एक दिवस त्यांच्या एका शिष्याने गुरु महाराजांना चहा पाण्याकरिता घरी